कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे असं सोडून नाही चालणार। अर्जुन, तू काय करतोयस? तू असं नाही जाणार घरात सुजा। सांगितलं मला आईनी। अर्जा, मी काय वाईट नाहीये की तुझ्या बाळाला काहीतरी करीन। आणि दादा, तुझ्या बाळाचं जे झालं ना त्याचं खरंच वाईट वाटतंय मला। पण माझ्या मनात असं काहीतरी करावं हे अजिबात नव्हता। जाऊ दे ना, आता काही बोलून करून ते परत थोडीच येणार आहे। जाऊ दे, मी सोडलाय तो विषय। पण मी नाही सोडला सुजा। तू काय आहेस, काय करू शकतो, काय नाही मला सगळं माहिती, पण माझा तुझ्यावर नाही विश्वास। अरे अर्जा, पाहिजे तर मी हात जोडून सगळ्यांची माफी मागतोय जे झालं त्याच्यासाठी। मी परत असं अजिबात करणार नाही। फक्त असं नाही। अरे बाळा, इकडे। भाऊजी, काय करताय तुम्ही? अर्जुन थांब। मी माझ्या बाळासाठी करतोय जे करतोय ते। अर्जा, अरे आता काय? कदम, तुम्ही सगळ्यांनी मला वाईट म्हणा नाही तर काय म्हणायचे ते म्हणा, पण आप्पीच्या बाबतीत आणि माझ्या बाळाच्या बाबतीत मी रिस्क नाही घेऊ शकत कुठलीच। काय करायचंय? हारूच्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे। अर्जा, काय बोलतोय तू? तू काहीच नाही करणार ना? शपथ घ्यायला प्रॉब्लेम काय मग? सुजय, घे शपथ। हा? घे। मी परत कधीच दारू पिऊन घरात येणार नाही। पुढं आपली लहान बाळाला त्रास होईल असं मी अजिबात वागणार नाही। बस खुश? अरे बाळा, घरच्यांना त्रास देणार नाही। अर्जा बस की आता। मी काही केलं तरी त्रासच होणार असेल ना तर मी भाऊजी, असं काही नाही होणार। तुम्ही घरच्यांना त्रास होईल असं घरच्यांना त्रास होईल मी असं अजिबात वागणार नाही। ठीक आहे। अरे बाळा, सॉरी बरं का, आपल्या घरात तुला हे सगळं बघायला लागतंय। मी तर खुश आहे पप्पा घरी आले म्हणून। बरं, चला आता आज जाऊ। हरू बाळा, ये, बाहेर लय गारटा पडलाय, थंडी भरल। चला चला। कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या, कुणी गोविंद घ्या, हो कुणी गोपाळ घ्या, कुणी लव घ्या, खुश घ्या कुणी। सुजा, रुपाली, तू आत होतीस ना? अरे पण अरे बाहेर आल्याशिवाय बाळाला ओळख होणार आहे का घरातल्यांशी? रुपाले, आपल्या बाळाला दे ना, आजी आजोबांकडे दे। काय आजी आजोबा बाळाला घेणार नाही होय? भाऊजी, तुम्ही मुद्दाम करताय ना? रुपाली, चल आज चल। अहो, दिवसभर आम्ही आतच असतो की नाही, मग आता बाळ म्हणते इथंच बसायचं आणि इथंच खेळायचं। बाळाला मज्जा येते इथं। हो, बाळाला मज्जा येते आमच्या इथं।
रुपाली, त्यांनी जर सुजय भाऊजींना बघितलं आणि त्यांना काही झालं तर? बाळाला कोणाकडे जायचंय? आजीकडे जायचंय बाळाला? आजीकडे? काजोबांकडे जायचंय? हा, काकीकडे जायचं? काकीकडे? आरू दादा बरोबर खेळणार? खेळणार दादा बरोबर? हा, खेळायचं? हा, जायचं दादाकडे, जायचं दा. रुपाली, रुपाली, दादाकडे जायचं, दादा बरोबर खेळायचं बाळाला. हो, तुझ्या बरोबर खेळायचंय त्याला. नाही मग बाबांकडे जा. रुपाले, बाळाला दे की काकाकडं. भावडी, भावडी. माझं बाळ घाबरले, माझं बाळ रडायला लागले, लय घाबरले माझं बाळ, लय मोठ्याने रडते माझं बाळ. माझ्या बाळाला काही झालं तर. ताई, ताई, ताई. काय झालं? माझं बाळ घाबरले. नाही नाही, माझं बाळ. सरकार, वहिनींना काय जरी झालं ना, तुम्ही जबाबदार असणार आहे, तुम्ही. अरे आता मी आरू, बाळा तू आज जा. आई पण आरू, तू जाऊन झोप, मी आलेच. अरे ये. अरे काय चाललंय? हा, अरे हे घर आहे का काय आहे? दादा, अरे सुजाला आत आणायच्या आधी तू एकदा सांगायचंच तरी. विचारायला नको? नारजा, तू कशा पायी वाढवत दुसरं? अरे घरात काय चाललंय याचा जरा तरी विचार करा. त्या पोरीला सांभाळायचं सोडून तुम्हाला भांडायचं सुचते. अरे घरातल्या माणसांसारखं राहावा. आता मी काय केलंय तेव्हा? सुजय, हे बघ, ताईंनी तुला असं एकदम बघितलं ना म्हणून. मला पाहून अगं पिऊ, डोक्यावर परिणाम झालाय त्यांच्या. बाहुले घेऊन फिरत होत्या त्या. तुम्ही कोणी सांगितलंय का त्यांना? सुजारच सांगितलं, उपचार चालू आहेत तिच्यावर. कशी आहे ग? शांत झाल्यात आता. सुजय भाऊजींना बघितल्यामुळे जरा बिथरल्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.